अँकर लिंक घ्या असं आमचे समीर बाबू म्हणाले. घेतो. नमस्कार. मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. धपाट हा शब्द ऐकला तुम्ही? धपाटे ऐकले आहे. एकच दिन धपाटा हेही ऐकलं आहे. पण धपाट, वर्णाचा धपाट हा पारंपरिक असा पदार्थ आहे आणि अर्थात तो मला माझ्या जुन्या पुस्तकांच्या खजिन्यातून सापडलेला आहे. आणि हा खजिना मी तुम्हाला नाही देऊ, तू कोणाला देऊ, नाही का? तर असा हा जुना पदार्थ आहे. तयार केलेल्या तुरीच्या डाळीचं वरण याचं मेन हिरो आहे आणि ते सगळीकडेच असतं. मग ते फोडणीचं असो किंवा साधं. माझ्याकडे साधं वरण आहे, त्यापासून आपण हे तयार करू. चला सुरुवात करू. शिजवलेलं तुरीच्या डाळीचं वरण साधारण मी एक अर्धी वाटी घेतलं आहे आणि त्यामध्ये कांदे तुम्हाला आवडतील तेवढे, तेही साधारण अर्धी वाटी. आमचूर पावडर, घरचं दळलेलं आमचूर पावडर. त्यानंतर कोथिंबीर, जिरं, थोडं तिखट, थोडी हळद, मीठ. मीठ हे मी रॉक सॉल्ट वापरतो आहे आणि मावेल तेवढी कणिक. यात पाण्याचा वापर करायचा नाही आहे आपल्याला. आणि साधारण थालीपीठाचं कसं भिजवतो तसंच हे भिजवायचं आहे. एक कापड छान ओलं करून घ्यायचं पोळपाटावर आणि त्यावर मिश्रणाचा गोळा घ्यायचा. थोडा पाण्याचा हात लावायचा आणि हा गोळा कसा तुम्ही जेवढा गोल व्यवस्थित घ्याल तेवढं तुमचं जे धपाट आहे ते व्यवस्थित गोल होईल. वाकडा तिकडा गोळा घेतला तर ते होणार नाही. आणि पाण्याच्या हाताने ह्याला स्प्रेड करायचं. तेल, ह्याला मंद आचेवर होऊ देऊ आपण. आता मध्ये तेल जायला हवं यासाठी असं थोडंसं छिद्र करायचं आणि त्यामध्ये तेल घालायचं. ये बात. एक टिप तुम्हाला देतो की यामध्ये शिजवलेलं तुरीच्या डाळीचं वरण असल्यामुळे तेल खूप असं नका टाकू. ती तशीच वरणामुळे खुसखुशीत होतात. तर असे होते तुरीच्या डाळीच्या वरणाचे धपाट. एक्सलंट आहेत. आम्ही तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे की तेल कमी असलं तरी खुसखुशीत होतात. याच्यावरची एक सुंदर कविता कोणीतरी लिहिली होती थालीपीठावरची, म्हणून दाखव. खमंग अशी थालीपीठाची भाजणी, भरपूर चिरलेला लांब कांदा, सुरेख चिरलेली बारीक कोथिंबीर आणि हो पाणी गरम करून होत. पाणी गरम करून होत म्हणजे खुसखुशीत होतील तुझी थालीपीठं. कॅलरी कॉन्शियस नसशील तर एक गोष्ट सांगू, कॅलरी कॉन्शियस नसशील तर एक गोष्ट सांगू, तेल थोडं जास्त टाक. तेल थोडं जास्त टाक म्हणजे खमंगसुद्धा होतील तुझी थालीपीठं. थालीपीठाची रेसिपी पाऊस लिहून घेत होता माझ्याकडून. त्यानेसुद्धा मला एक रेसिपी शिकवली आहे ही थालीपीठं कशी खायची ती. पण ती मात्र तुम्ही तुमच्या घरी करा. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. नमस्कार.